आगतम स्वागतम सुस्वागतम सन्माननीय विद्यमान लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार किनवट माहूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय भीमरावजी केराम साहेब आपल्या मंचावरती आगमन झालेले आपले सहर्ष स्वागत मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सन्माननीय संदीपभाऊ केंद्रे जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर सन्माननीय माजी नगराध्यक्ष नगर परिषद किनवट आनंदभाऊ मच्छेवार यांचे देखील या ठिकाणी आगमन होते। त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व संघमालक व त्यांचे संघ यांनी एका रेषेमध्ये उभा करावे। आटी संघांना माझी विनंती आहे की सर्व खेळाडूंनी आपल्या संघमालक व त्यांच्या कर्णधाराच्या मागे उभा राहावं। सर्व संघ रॉयल्स राठोड एका रेषेत उभा राहा। त्यानंतर समर्थ फायटर विशाल योद्धा केंद्रीय सरकार वॉरियर्स मुंडे वॉरियर्स पटेल 11 चे संघ मालक अकबर खान। सर्व संघ मालकांना व खेळाडूंना विनंती आहे की मान्यवरांचे ते आगमन झालेले आहे तरी सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर आपल्या आपल्या स्थानावर उभा राहावे। समर्थ फायटर्स डॉक्टर नागरगोजे सरांची नागरगोजे 11 वॉरियर्स अकबर खान यांची पटेल 11 अकबर खान इम्रान खान क्या कर रहे हैं बोले श्रद्धांजलि देने की, श्रद्धांजलि के बाद उनके सत्कार लेने की, सत्कार लेके अंदर का मनोगत लेना है, उनके पास टाइम ज़्यादा नहीं और बाद में अंदर जाने है। मोरस को लेगा बरं आता हे काय माहिती आहे का खालची तुमची कमिटी राहायची आता इथं नाव वगैरे जास्त टाकत बसायला हेलो चेक किनवट प्रीमियर लीग सीजन 2 आप देख रहे हैं यहाँ पर नया साल जरूर है। नया साल के सबको बहुत बहुत मुबारकबाद। आप देखेंगे तो इस नगरी के जिनके माध्यम से अगर देखिए तो बहुत बड़ा फैल 1,51,000 रुपए जिनके माध्यम से अगर देखिए तो आमदार किनवट माहौर विधानसभा के सम्मानीय माननीय आमदार भीमराव जी केराम साहेब जिनका शुभ आगमन यहाँ पर हुआ है, उनके साथ में अगर देखिए तो उनकी बहुत बड़ी पलटन भी आप देख रहे हैं, जिसके साथ में अगर देखिए तो किनवट प्रीमियर लीग एक बड़ा पर्व आप सभी के सामने और बहुत बड़ा क्षण भी यहाँ पर होता नजर आ रहा है। थोड़ी देर में अगर देखेंगे तो ये कारवा बिल्कुल थोड़ा सा नजदीक था और बहुत छोटा था, लेकिन अगर देखिए इस टूर्नामेंट की चर्चा अब सबकी तरफ होते नजर आ रहे हैं। सरमंडी अक्षय जी, मनोज कोहली जी और बालाजी मुंडे जी, इनके माध्यम से देखिए तो एक छोटा सा शुरुआत की थी। अगर देखिए तो इस छोटे से कारवा के इतना बड़ा रौद्र अवतार लिया है इस टूर्नामेंट में, और शायद यहाँ से अगर देखिए तो इस नगरी के एक खूबसूरत व्यक्तिमत्व जिनके माध्यम से एक ख्वाब देखा है किनवट ने पूरे,
किनवट नगरी के आमदार साहब बिल्कुल यहाँ पर विराजमान है। उनके साथ में अगर देखिए तो बहुत सारे एक दोस्त अहबाब भी आप देख रहे हैं। उसके साथ में अगर देखिए तो 1,01,000 रुपये का जो दूसरा इनाम है, माननीय संदीप जी केंद्र साहब, जिला सरचिटनीस भाजपा नांदेड़ उत्तर। उनके साथ में माननीय श्रीनिवास जी निम्मानीवार, जिला उपाध्यक्ष भाजपा नांदेड़ उत्तर, 71,000 रुपये। माननीय आनंद जी मच्छवार, माजी नगराध्यक्ष नगरपालिका किनवट, इनके माध्यम से। और चौथा इनाम राशि अगर देखिए तो 51,000 रुपये। नामदार हेमंत भाव पाटील, अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा केंद्र महाराष्ट्र राज्य तथा सदस्य विधान परिषद श्री बालाजी पाटिल मुरकुटे, तालुका प्रमुख शिवसेना, इनके माध्यम से आप देखिए तो इस केपीएल ग्राउंड एनके गार्डन के सामने नांदेड़ की सबसे बड़ी टूर्नामेंट यहाँ पर। इस टूर्नामेंट के लिए अगर देखिए तो खौफ देखा था किनवट ने, किनवट के खिलाड़ियों ने, किनवट के स्पॉन्सर ने। वो आज यहाँ पर वो साकार होता हुआ पहला दिन इस टूर्नामेंट का। और पहले दिन में अगर देखिए तो सबका साथ यहाँ पर आता नजर आ रहा है, और जिसके माध्यम से ये किनवट प्रीमियर लीग आप देखेंगे तो आज शुमार है। और बिल्कुल अगर देखिए जिस तरह से नए साल का इंतजार करते उसी तरह से नए साल की ये खूबसूरत टूर्नामेंट 365 दिन जिसको याद करते हैं, किनवट प्रीमियर लीग का भी तहे दिल से सब इस्तकबाल करने के लिए हम सब यहाँ पर जमा हो चुके हैं। किनवट सुपर किंगचे संघ मालक व खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी मंचासमोर यावं। किनवट सुपर किंगचे संघ मालक व सर्व खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी मंचाच्या समोर यावं। मान्यवरां इथे उपस्थित झाले आहेत आपल्या उद्घाटनाकरता, तरी आपण लवकरात लवकर यावं। या ठिकाणी पाहतोय की मानाची, अभिमानाची, सन्मानाची किनवट प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय। किनवट प्रीमियर लीग संयोजक कमिटी देखील या ठिकाणी आहेत। त्यासोबत अनेक मान्यवरांचं देखील व्यासपीठ मांदियाळे आपण या ठिकाणी पाहतोय। त्यासोबत आपण पाहतोय की किनवट प्रीमियर लीग ज्या अर्थाने खेळाडूंनी स्वप्न पाहिलं, त्यासोबत आपण पाहतोय की संघ मालकांनी स्वप्न पाहिलेलं आहे। आणि याही वर्षी केपीएल स्पर्धा ज्या पद्धतीने मागील वर्षी देखील धुमाकूळ या स्पर्धेने घातला, याही वर्षी ही किनवट प्रीमियर लीग मानाची ही स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे। कोणत्या संघाकडे जाईल त्यासाठी रणसंग्राम मात्र या ठिकाणी होत आहेत। 8 संघ दाखल झालेत, 8 संघाचे 8 संघ मालक देखील आहेत। आणि जवळपास किनवट प्रीमियर लीग संपूर्ण किनवट तालुका या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत। 1,51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक, त्याचसोबत पाहतो की द्वितीय पारितोषिक 1,01,000 रुपये, तृतीय पारितोषिक आपण पाहतो की 71,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक रुपये रक्कम 51,000 रुपये। किनवट क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 2 आपण या ठिकाणी पाहतोय। मानाची आहे, अभिमानाची आहे, सन्मानाची आहे आणि प्रतिष्ठेची देखील आहे। कारण हा आपण पाहिला तर समोर आपण एक आकर्षक झळाळते करंडक देखील आपण या ठिकाणी पाहतोय। त्यासोबत पाहतोय की हा सुरेख करंडक कोणत्या संघाकडे, कोणत्या संघ मालकाकडे आणि कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये हा करंडक जाईल याची सर्वांना देखील उत्सुकता लागलेली आहे। त्यासोबत आपण पाहतोय थोड्याच वेळात पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नेक्स्ट कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी करणार आहोत। कारण हा उत्सव आहे किनवट क्रिकेट प्रीमियर लीगचा। कारण गेल्या 365 दिवस आम्ही या स्पर्धेसाठी वाट पाहिली, त्यानंतर आता मात्र वाट लावायची सर्वांना वेळ आलेली आहे। कारण आपण सर्वांच्या एकमेकाच्या उणीवा, एकमेकाच्या गरजा, त्यासोबत आपण पाहतो की सर्वांना देखील या सर्व गोष्टीची माहिती आहे। परंतु 365 दिवस वाट पाहिल्यानंतर किनवट प्रीमियर लीग मध्ये आता मात्र तो क्षण येणार आहे, समोरच्या संघाच्या खेळाडूंच्या वाट लावण्याची या ठिकाणी क्षण देखील आपण पाहणार आहोत। मान्यवर देखील या ठिकाणी आज खऱ्या तर या स्पर्धेची शोभा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। किनवट क्रिकेट प्रीमियर लीग साठी खऱ्या तर आपण पाहतोय की किनवट महामूर विधानसभाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय भीमरावजी केराम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद देखील तेहीच भूषवणार आहेत। त्यासोबत आपण पाहतोय की सन्माननीय संदीप भाऊजी केंद्र साहेब आहेत, जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड उत्तर। त्यासोबत आपण पाहतोय की सन्माननीय आनंद भाऊ मच्छेवार, माजी नगराध्यक्ष नगर परिषद किनवट। त्यासोबत आपण पाहतोय श्री बालाजी पाटील, तालुका प्रमुख शिवसेना किनवट। त्यासोबत सन्माननीय
इम्रानभाई खान असतील, ॲडव्होकेट माज बडगुजर असतील, त्यासोबत रेकी सोके असतील, त्यासोबत सन्माननीय यशवंतभाऊ जाधव असतील, त्यासोबत आपण पाहतो की संतोषजी मरज कोल्हे, संजयजी घुमटवार असतील, त्यासोबत सन्माननीय मारुती संकलवार, त्यासोबत सन्माननीय सुरेंद्रजी राठोड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. आम्ही सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, कारण ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो की या स्पर्धेचे अध्यक्षपद ज्यांच्या माध्यमातून किनवट आणि माहूर नेहमी अग्रेसिव्ह आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, आमदार साहेब यांचं या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यासोबत खऱ्या अर्थानं त्यांचं वेळ आणि या ठिकाणी उपस्थित राहिले आपण या ठिकाणी पाहतो किनवट प्रीमियर लीग सर्व कमिटी आणि खऱ्या अर्थानं आज धन्य झालेले असे या ठिकाणी वाटते. आमदार साहेब या ठिकाणी आहेत. त्याचसोबत आपण पाहतो की गेल्या 365 दिवस एक स्पर्धा झाली, सीझन पर्व, तदनंतर आपण पाहतो की दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळीच मेजवानी असणार आहेत. 8 संघ झालेत दाखल, 8 संघ झालेत दाखल, 8 संघाचे संघ मालक. ऑक्शन प्रक्रिया पार झाली. किनवट जरूर काय या क्रिकेट पंढरीसाठी या ठिकाणी एक सजूर मात्र व्यासपीठ या ठिकाणी भेटलं. 8 संघ या ठिकाणी प्रत्येक संघासमोर या ठिकाणी भेटेल. 7 संधी असतील, त्यामध्ये टॉपर आणि एलिमिनेटर राऊंड देखील होईल आणि सर्वांनी देखील आता सर्व प्लॅन देखील आपल्या सर्वांसमोर येणार आहेत. कोण काय करतो, कोण कसा खेळेल याच्यावर देखील या ठिकाणी शंकनाद सगळ्यांनी फुंकलेले आहे. परंतु खऱ्या तर आपण पाहतो इर्शाद भाई या KPL आपण पाहतो किनवट प्रीमियर लीग एक जबरदस्त मैदान देखील आपण या ठिकाणी पाहतो की आयोजक यांचं कष्ट देखील या ठिकाणी आहे. त्याचसोबत आमदार साहेब स्वतः या स्पर्धेसाठी उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळं किनवट प्रीमियर लीग सर्व कमिटी देखील या ठिकाणी धन्य झाले असेच वाटते. या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं पाहतो की नवीन वर्ष आज खऱ्या अर्थानं नवीन वर्षाची सुरुवात देखील या किनवट नगरी पासून या ठिकाणी झालेली आहे आणि किनवट प्रीमियर लीग म्हणजे खऱ्या अर्थानं 365 दिवस सगळ्यांनी ज्या ट्रॉफीची वाट पाहिलेली आहे, एक आकर्षक ट्रॉफी देखील आपल्या सर्वांसमोर आहे आणि ही ट्रॉफी ज्यांनी पाहिलेली आहे प्रत्येक खेळाडूंनी या ट्रॉफीसाठी स्वप्न पाहिलेले आहेत. मला असं वाटतं नवीन वर्षामध्ये काल सगळ्यांनी 31 डिसेंबर साजरी केली आणि आज समोर जो वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे 1983चा वर्ल्ड कप, त्यानंतर 2024चा वर्ल्ड कप, 2011चा वर्ल्ड कप ज्या पद्धतीने भारतीय संघाने या ठिकाणी साजरा केला तो सण आणि 1 तारखेपासून हा रणसंग्राम चाललेला आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एक वेगळ्या उंचीवर जाणार आहे यात काही शंका नाही आहे. काल 31 डिसेंबर साजरा केला, आज 1 जानेवारी नवीन वर्ष आणि नवीन वर्ष हे खेळाडूंच्या जीवनामध्ये नेहमीच एक खेळाडूंचं जीवनच असं असतं. कारण खेळाडू आपण पाहतो की सकाळ ज्या पद्धतीने होते, पहाट होते, त्यानंतर आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानासंग नाळ जोडलेले जाते. त्यानंतर आपण पाहतो की ज्या खेळाडूची पहाट क्रिकेटच्या मैदानावर होते त्या क्रिकेटरची संध्याकाळ देखील क्रिकेटच्या मैदानावर होणार आहेत आणि आता मात्र एक सुवर्ण योग आहे. किनवटच्या खेळाडूंना एक नामी संधी आहे. या वर्षाच्या सुरुवातीची किनवट प्रीमियर लीग म्हणजे मानाची ही स्पर्धा आहे. मानाची ही स्पर्धा आपल्या संघ मालकाला आणि आपल्या स्वतःसाठी अनेक रेकॉर्ड या ठिकाणी तोडले जाणार आहेत, अनेक रेकॉर्ड देखील या ठिकाणी बनणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लक्षात राहील. किनवट प्रीमियर लीग 2025, कारण 24ला तर आपण काल रात्रीच बाय केलेला आहे, पण या ठिकाणी कोणता गोलंदाज कोणत्या फलंदाजाला गुड बाय करेल याचा देखील नेम राहणार नाहीये आणि कोणत्या फलंदाज कोणासाठी कर्दन काळ ठरणार याचा देखील नेम नाहीये. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमीच सांगतो वेळ पाहावी लागते, वेळ यायला द्यावी लागते, त्यानंतर आपण पाहतोय वाट एखाद्याची लावायची असेल तर वाट पाहावी लागते. आपण या ठिकाणी पाहतोय सुरेख झेंडा देखील या ठिकाणी आहे. RR खऱ्या अर्थानं एक मस्त झेंडा हातामध्ये, एक स्मित हास्य देखील चेहऱ्यावर आहे आणि सगळ्यात काहीतरी हटके आहेत. त्यामुळे आपण पाहतो की क्रिकेटच्या मैदानावर आणि आयुष्याच्या मैदानावर सगळ्यात आयुष्यामध्ये आपण पाहतोय हटके काम करणारे नेहमी चर्चेत असतो. त्या दरम्यान चर्चेत आहे आज किनवट प्रीमियर लीग आणि चर्चेत आहेत या किनवट माहूर विधानसभाचे आमदार साहेब भीमरावजी केराम साहेब. कारण खरं तर नवीन वर्ष आहे, नवीन वर्षामध्ये अनेक प्लॅनिंग आहेत, पण तो खरं तर आमदार साहेब यांची एकच संकल्पना आहे की या वर्षी आज पहिला दिवस
आणि वर्षाचा पहिला दिवस आणि किनवट प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडूंसोबत या ठिकाणी आमदार साहेब यांनी हा वेळ दिलेला आहे. त्यामुळे आमदार साहेब आपलं मानावं तेवढं कौतुक आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं किनवट आणि माहूर या विधानसभाचं नक्कीच या ठिकाणी खेळाडू असतील. त्याचसोबत आपण पाहतोय की अनेक प्रश्न मार्गी लागतील, यात काही शंका नाहीये. त्यासोबत आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने एका आमदाराकडे असलेली प्रत्येकाची इच्छा आकांक्षा आमदार साहेब या ठिकाणी नक्कीच पूर्ण करतील. कारण वर्षाचा पहिला दिवस आहे. आमदार साहेबांचं प्लॅनिंग तर अनेक आपण जागेवर पाहतो, परंतु खेळाडूंसोबत या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. किनवट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण पाहतोय की एक जबरदस्त मैदान या ठिकाणी पाहतोय. त्यासोबत समोर होर्डिंग आहेत, फ्लेक्स आहे आणि अजून सामन्याला सुरुवात देखील झाली नाहीये, परंतु प्रेक्षकाची अफाट गर्दी या ठिकाणी आहे. कारण जणू काही किनवट प्रीमियर लीग म्हणजे टेनिस क्रिकेटचा उत्सव आहे आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व प्रेक्षक, सर्व बक्षीसदाते आणि त्याचसोबत मान्यवर देखील आणि खेळाडू देखील या ठिकाणी किनवट प्रीमियर लीग साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय की तयार आहेत. कारण प्रत्येकानं एक स्वप्न पाहिलेलं असतं, त्या स्वप्नाला साकारण्यासाठी या ठिकाणी मैदानात मात्र 8 संघ दाखल होतील आणि या स्वप्नाला झळाळे देण्यासाठी 8 संघ मालकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण खऱ्या अर्थानं संघ मालक या ठिकाणी झाले, त्यानंतर आपण पाहतोय ऑक्शन झालं आणि खेळाडू झाले आणि खऱ्या अर्थानं किनवट प्रीमियर लीग ज्या पद्धतीने या स्पर्धेची चर्चा आहे ती स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि याचं श्रेय खऱ्या अर्थानं आयोजक कमिटी यांना जात आहे. कारण गेल्या अनेक दिवसपासून आयोजन करणं सोपं नसतं. हे आयोजन थोडंसं सोपं दिसतं, परंतु हे आयोजन करणं नेहमीच अवघड असतं. आपण या ठिकाणी पाहतो गेल्या 20 ते 25 दिवस जवळपास आयोजक यांची धांदली या मैदानावर सुरू आहे आणि आज नंतर तो दिवस उजळलाय की आज या स्पर्धेचा शुभारंभ आपण या ठिकाणी आमदार साहेब यांच्या शुभास्ती या ठिकाणी होतोय. या ठिकाणी पाहतोय की मंचावर खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की स्पर्धा फुलते आणि स्पर्धेचा पहिला दिवस म्हणजे आपण पाहतोय की या वर्षाचा देखील पहिला दिवस आहे, स्पर्धेचा देखील पहिला दिवस आहे. चेहऱ्यावर सगळ्यांच्या स्मित हास्य आहे, कारण पहिला दिवस आहे. आपण पाहतोय की पहिलं खऱ्या अर्थानं सर्वांना या ठिकाणी एक लक्षवेधक कामगिरी करण्यासाठी असतं. म्हणजे आयुष्यात आपण सांगतो की आयुष्यातला आपला सगळ्यात चांगला दिवस, त्यासोबत आपण पाहतोय की आपल्या असंच काहीतरी पहिल्यांदाच होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या कार्यक्रमाचं सन्माननीय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं किनवट प्रीमियर लीग, मागच्या वर्षी देखील आपण ही स्पर्धा केली, यावर्षी देखील आपण ही स्पर्धा करतोय आणि आदरणीय साहेब देखील मंचावर आहेत. साहेबांना सांगायला मला आनंद वाटेल की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आणि जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह घेतोय. जगभरामध्ये 190 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचा आपण लाईव्ह आनंद घेऊ शकतो. आणि आत्ता जर पाहिलं तर या मैदानाची आणि या ग्राउंडची परिस्थिती अशी आहे की जर आपण YouTube वरती पाहिलं तर कुणालाच वाटणार नाही की किनवट सारख्या ग्रामीण भागामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. आज आम्ही ज्या ठिकाणावर आलो, मी पश्चिम महाराष्ट्र सांगोला, आमचे सहकारी कॉमेंटेटर फलटण, म्हणजे मुंडे साहेबांनी सगळ्यांना अगदी 100% योगदान द्यायचा जो प्रयत्न केलाय, बालाजी मुंडे आपले आणि त्यांच्या समवेत आमचा सगळा परिवार जोडला गेला. आणि किनवटकरांना मी सांगेन की किनवटच्या प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा म्हणजे दिवाळीपूर्वीची दिवाळी आहे. कारण इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणावरती किनवट सारख्या ग्रामीण भागामध्ये रात्री आल्यानंतर तर आम्ही थक्कच झालो की एवढं मोठ्या प्रमाणावरती आयोजन या स्पर्धेचं केलंय आणि त्याला तुमच्यासारख्या सर्व मान्यवरांची मिळालेली साथ. मंचावरती बरेच मान्यवर आहेत, परंतु शेक्सपियरनं सांगितलंय नावात काय ठेवलंय,
फुलाला त्याच्या सुगंधावरनं ओळखता येतं. असं तुमच्यासारखी विधानसभा क्षेत्रामध्ये असू द्या, सामाजिक कार्यामध्ये असू द्या, राजकीय कार्यामध्ये असू द्या, फुलासारखं सुगंधित कार्य करणारी सर्व मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं आम्ही सर्वप्रथम किनवट प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आयुष्यामध्ये कधी कधी दुसऱ्यांसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला देखील होतो, आपला व्यायाम होतो आणि त्यांना आनंद मिळतो. नक्कीच. तर आज या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय कार्य सम्राट दमदार आमदार, आता साहेबांबद्दल जास्त सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना साहेबांचं कार्य माहीतच आहे. सन्माननीय आमदार भीमरावजी केराम साहेब यांचं या ठिकाणी आपण सर्वप्रथम कमिटीच्या वतीनं स्वागत करतोय. किनवट प्रीमियर लीग सर्व कमिटी, अक्षय मरसकोल्हे आयोजक, बालाजी मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी, आपल्याला विनंती आहे की आपण सन्माननीय आमदार भीमरावजी केराम साहेब यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय सर्व आयोजन समिती, किनवट क्रिकेट प्रीमियर लीग पर्व दुसरे. धन्यवाद. मंचावर आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. या नगरीसाठी खऱ्या अर्थानं किनवट माहूर विधानसभाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय भीमरावजी केराम साहेब अध्यक्ष यांचा या किनवट प्रीमियर लीग सर्व कमिटी, सर्व सदस्य आपण या ठिकाणी या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. कारण मंचावर सन्मान या ठिकाणी होतोय. नक्कीच. बालाजी मुंडे साहेबांनी सांगितलं की सगळ्यांचं श्रेय आहे, म्हणजे एखादा संघ ज्यावेळी जिंकतो त्यावेळी त्यांचे 11 टीमचे मेंबर असतात, त्यांचे कोच असतात, सगळ्यांचं सहकार्य. बालाजी मुंडे सरांनी सांगितलं की सर्व कमिटीच्या वतीनं एक आपण भव्य आणि दिव्य सत्कार करतोय. सन्माननीय किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय भीमरावजी केराम साहेब यांचा किनवट क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीनं आपण भव्य आणि दिव्य सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. संपूर्ण कमिटी आपण यायचंय थोडंसं साईडला या बाजूनं. सन्मान देखील इर्शादभाई या ठिकाणी होतोय की खरं तर या स्पर्धेसाठी अहोरात्र ज्यांनी कष्ट घेतलं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. किनवट प्रीमियर लीगचे सर्व कमिटी मेंबर्स यांच्याकडून आमदार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी टाळ्या वाजत आहेत, कारण खरं तर या नगरीचं कर्तव्यदक्ष आहेत आमदार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. किनवट प्रीमियर लीगचे सर्व कमिटी यांच्या माध्यमातून हा सन्मान होतोय. खरं अर्थानं या ठिकाणी आपण पाहतो की किनवट प्रीमियर लीग ज्या पद्धतीने इर्शादभाई बागवान यांनी सांगितल्याप्रमाणे हा खऱ्या अर्थानं किनवट प्रीमियर लीग म्हणजे एक साधीसुधी स्पर्धा राहिली नाहीये. तर जगभरात या स्पर्धेची चर्चा आहेत. 190हून जास्त देशांमध्ये किनवट प्रीमियर लीग आजपासून या ठिकाणी हा ठराव आपण या ठिकाणी अनुभवणार आहेत. सर्व किनवट प्रीमियर लीगचे सर्व कमिटी यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. त्यासोबत आपण पाहतोय आमदार साहेब यांचा यथोचित मान सन्मान देखील या ठिकाणी आपण या ठिकाणी करण्यात आलेला आहे. दरम्यानच्या काळात आपण या ठिकाणी सन्मान घेतोय माजी नगराध्यक्ष नगर परिषद किनवट सन्माननीय आनंदभाऊ मच्छेवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर विजय पेटकुले, डॉक्टर वसंत बामणे यांनी करावा अशी मी विनंती करतो. दरम्यानच्या काळात मंचावर सन्मान होतोय सन्माननीय आनंदभाऊ मच्छेवार माजी नगराध्यक्ष नगर परिषद किनवट यांचा सन्मान होतोय. हा सन्मान डॉक्टर विजय पेटकुले, डॉक्टर वसंतजी बामणे यांनी करावा अशी मी विनंती करतो. कारण प्रत्येक येणाऱ्यांचं मान सन्मान करणं खरं तर किनवट नेहमीच आपण पाहतोय अग्रेसिव्ह आहे आणि पाहुण्यांचं या ठिकाणी आपण आदर सन्मान करतोय. मंचावर सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय की सन्माननीय आनंदभाऊ मच्छेवार माजी नगराध्यक्ष नगर परिषद किनवट यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हा सन्मान डॉक्टर विजयजी पेटकुले त्यासोबत डॉक्टर वसंतजी बामणे या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. मंचावर या ठिकाणी सन्मान आपण पाहतोय की सन्मान हा होतोय आनंदभाऊ मच्छेवार यांच्या. आपण केलेल्या कामाची पावती, आपण केलेल्या सर्व सहकार्याची पावती
आणि आयोजक यांचं कष्ट, या कष्टाची पावती आपल्या माध्यमातून आनंदभाऊ मच्छीवार आपला सन्मान होतोय. त्याचसोबत सन्मान होतोय जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड उत्तर सन्माननीय संदीपभाऊ केंद्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान सन्माननीय शिवाजी जाधव सर, बालाजी मुंडे साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो. मंचावर या ठिकाणी सन्मान होतोय संदीपभाऊ केंद्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जिल्हा सरचिटणीस आहेत भाजपा नांदेड उत्तरचे सन्माननीय संदीपभाऊ केंद्रे साहेब यांचा सन्मान होतोय. सर्वांना विनंती असेल की आपण टाळ्याच्या गजरात पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. शिवाजी जाधव सर आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं एक उत्कृष्ट आयोजनमध्ये एक सहकार्य आहेत सन्माननीय बालाजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवाजी जाधव सर आणि बालाजी मुंडे ज्या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतात वेगवेगळे फंडे, त्यांचं नाव आहे बालाजी मुंडे. एकदा बालाजी मुंडे साहेबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. अक्षयजी मरसकोल्हे असतील, बालाजी मुंडे असतील, शिवाजी जाधव असतील, ही त्रिमूर्ती ज्यांनी प्रचंड असं योगदान किनवटच्या क्रिकेटसाठी दिलंय. सन्माननीय श्री बालाजी पाटील तालुका प्रमुख शिवसेना किनवट यांचा सन्मान प्रदीपभाऊ अत्राम, सन्माननीय प्रदीपभाऊ अत्राम आणि अक्षयजी मरसकोल्हे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय बालाजी पाटील तालुका प्रमुख शिवसेना किनवट यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण विनंती असेल दोघांनाही आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय श्री बालाजी पाटील मुरकुटे तालुका प्रमुख शिवसेना यांचा सन्मान या ठिकाणी अक्षयजी मरसकोल्हे आणि प्रदीपभाऊ अत्राम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. मंचावर या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय की तालुका प्रमुख शिवसेना किनवट सन्माननीय श्री बालाजी पाटील मुरकुटे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान आपण पाहतोय की प्रदीपभाऊ अत्राम, अक्षयजी मरसकोल्हे यांच्या शुभ हस्ते पार पडतोय. खरं तर आहे ती आज आपण या ठिकाणी पाहतोय की सन्मान सोहळा या ठिकाणी सुरू आहे. सर्व मान्यवर यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. तर मंचावर आपण या ठिकाणी सन्मान पाहतोय की तालुका प्रमुख शिवसेना किनवट सन्माननीय माननीय श्री बालाजी पाटील मुरकुटे साहेब यांचा मंचावर सन्मान होतोय. त्यानंतर आपण सन्माननीय इम्रान खान, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, त्याचबरोबर सन्माननीय ॲडव्होकेट माज बडगुजर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर. आपला देखील या ठिकाणी सन्मान सन्माननीय प्रदीपभाऊ केंद्रे, सन्माननीय प्रदीपभाऊ केंद्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय ॲडव्होकेट माज बडगुजर यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. ॲडव्होकेट माज बडगुजर यांचा सन्मान सन्माननीय प्रदीपभाऊ केंद्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आपण यायचे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय. ॲडव्होकेट माज बडगुजरजी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान प्रदीपजी केंद्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान घेतोय. ॲडव्होकेट आहेत आणि आपण खऱ्या अर्थ पाहतो यांचं देखील या स्पर्धेसाठी एक चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. ॲडव्होकेट माज बडगुजर साहेब यांचा या ठिकाणी आपण मंचावर सन्मान घेतोय. सन्माननीय इम्रानजी खान यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय इम्रानजी खान यांचा सन्मान शेख माजिद आणि शेख मुज्जू यांनी करावा अशी मी विनंती करतो. हा सन्मान होतोय इम्रान खान साहेबांचा आणि हा सन्मान करण्यासाठी एक उत्कृष्ट खेळाडू शेख माजिद, शेख मुज्जू यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी घेतोय. इम्रान खान ज्या पद्धतीने व्यक्तिमत्व आहे त्याच पद्धतीने त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी घेतोय. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट खेळाडू देखील आपण या ठिकाणी पाहतोय. शेख माजिद आहेत तर शेख मुज्जू आहेत आणि एक आयोजक मध्ये देखील चांगला रोल असतो, त्यामुळे इम्रान खान सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यासोबत सन्मान होणारे या मंचावर सन्माननीय मारुती संकलवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान शेख अकबर खान यांनी करावा अशी मी विनंती करतो. मंचावर सन्मान या ठिकाणी मारुती संकलवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. शेख अकबर खान यांनी करावा अशी मी विनंती करतो.
सन्मान या ठिकाणी होतोय. आपण या ठिकाणी पाहतोय की सन्माननीय मारुती संकलवार यांचा सन्मान शेख अकबर खान यांच्या माध्यमातून होतोय. तदनंतर सन्मान होतोय सन्माननीय यशवंत भाऊ जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मंचावर सन्माननीय यशवंत भाऊ जाधव यांचा सन्मान होतोय. हा सन्मान श्री विजयजी पेटकुले यांनी करावा अशी मी विनंती करतो. यशवंत भाऊ जाधव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि हा सन्मान विजयजी पेटकुले यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्यासोबत सन्माननीय रिकी सेठ यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय रिकी सेठ आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान डॉक्टर बालाजी नागरगोजे यांनी करावा असं या ठिकाणी मी विनंती करतो. डॉक्टर साहेब यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. रिकी सेठ यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर बालाजी नागरगोजे सोबत मंचावर आपण या ठिकाणी पाहतोय की सन्मान होतोय श्री सुरेशजी धुमडवार यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय शुभमजी हसबे यांनी करावा अशी मी विनंती करतो. सुरेश धुमडवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शुभमजी हसबे यांनी करावा अशी मी विनंती करतो. म्हणजे आपण या ठिकाणी सुरेश साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतोय. शुभमजी हसबे यांच्या वतीनं हा सन्मान आहे. त्यासोबत सन्माननीय संतोजी मरसकोले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि हा सन्मान शेख माजिद यांनी करावा अशी मी विनंती करतो. संतोजी मरसकोलेजी यांचा सन्मान शेख माजिद यांनी करावा अशी मी विनंती करतो. सोबत आपण या ठिकाणी सन्माननीय सुरेंद्र भाऊ राठोड यांना देखील विनंती असेल की आपला देखील या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय सुरेंद्रजी राठोड गोलू यांनी करावा अशी विनंती करतो. गोलू प्रदीपजी केंद्र साहेब यांनी प्रदीप सर यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी पाहतोय की सुरेंद्रजी राठोड साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय कपिल भाऊ रेड्डी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय जाधव साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो. सन्माननीय कपिलजी रेड्डी यांचा सन्मान जाधव साहेब आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. डॉक्टर पत्की त्यासोबत डॉक्टर सोरटे या दोघा मान्यवर यांचा सन्मान होणार आहे आणि हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करतो की डॉक्टर बालाजी नागरगोजे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर पत्की डॉक्टर सोरटे या दोन्ही मान्यवरांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. सन्माननीय रविभाऊ कानघुगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो की सन्माननीय जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रवी सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतो की या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आमदार साहेबांचे वेळ या ठिकाणी स्पर्धेसाठी लाभले गेले. त्यासोबत आपण या ठिकाणी पाहतो की सर्वांचंच या ठिकाणी एक मान सन्मान आपण या ठिकाणी करतोय.
सन्माननीय मंचावरती उपस्थिती शेख आसिफ यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आयोजन समितीच्या वतीने सन्मान होतोय. शेख आसिफ साहेब आपल्याला विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या सत्कारानंतर टीम 11 विशाल 11 योद्धा कॅप्टन माजिद शेख, चला विशाल योद्धा कॅप्टन माजिद शेख आपण यायचंय. आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते आपण एक वेगळी संकल्पना, प्रत्येक संघाचा एक फ्लॅग ज्या पद्धतीने आपण IPL मध्ये पाहतो, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. विशाल 11 योद्धा सन्माननीय कॅप्टन माजिद शेख यांना आदरणीय भीमरावजी केराम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण फ्लॅग देतोय, त्यांच्या टीमचा लोगो असणारा फ्लॅग. चला दुसरे कॅप्टन समर्थ फायटर डॉक्टर वसंत बामणे आपण मंचावरती यायचंय. आपल्याला देखील साहेबांच्या शुभ हस्ते आपण माजिद भाई वरतीच थांबायचे, नंतर 8 कॅप्टन एक फोटो घ्यायचा आपल्याला. वसंत बामणे कॅप्टन समर्थ फायटर कॅप्टन यांना देखील आपण या ठिकाणी एक साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या संघाचा लोगो असणारा फ्लॅग देतोय. एक वेगळी संकल्पना सन्माननीय बालाजी मुंडे यांच्या संकल्पनेतून सुचलेली. त्याच्यानंतर पटेल 11 संकल्प हळदकर कॅप्टन संकल्प आपण यायचं आणि सर्व खेळाडू एका लाईन मध्ये थांबा, आपण लाईनअप मध्ये थांबा सर्व खेळाडू जसं पहिल्यांदा थांबले होते. पटेल 11 संकल्प हळदकर, चला आपण यायचं सगळे खेळाडू लाईनअप मध्ये थांबा टीमच्या. त्याच्यानंतर केंद्रीय वॉरियर्स धीरज राठोड यांचे कॅप्टन आपण देखील यायचंय. आपल्याला देखील एक बालाजी मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली संकल्पना, प्रत्येक संघाचा एक फ्लॅग आपण पाहतोय. केंद्र सरकार वॉरियर्स धीरज राठोड आपण देखील यायचंय. सन्माननीय भीमरावजी केराम साहेब विद्यमान लोकप्रिय आमदार यांच्या शुभ हस्ते आपण, त्याचप्रमाणे किनवट सुपर किंग्ज प्रदीपजी अत्राम आपण देखील मंचावरती यायचंय. आपल्या संघाचा देखील एक आपला आकर्षक लोगो असणारा फ्लॅग आपल्याला साहेबांच्या आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय. टाळ्या थोड्याशा कमी पडतायत, टाळ्यांचा आवाज येत नाहीये. किनवटचा आवाज माहूर मध्ये गेला पाहिजे. साहेब किनवट आणि माहूर दोन्ही मतदारसंघाचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे रॉयल्स राठोड शुभम राठोड कॅप्टन आपण देखील मंचावरती यायचंय. आपल्याला देखील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. नक्कीच मी मगाशी सांगितलं जहां पर आकर देखने को मिलते अलग अलग फंडे उनका नाम है बालाजी मुंडे. एक वेगळी संकल्पना आहे. त्यानंतर मुंडे वॉरियर्स कॅप्टन बालाजी मुंडे कॅप्टन बालाजी मुंडे यांना देखील आपण सन्मानित करतोय. बालाजी वीरबसे आपण देखील यायचंय. त्याच्यानंतर नागरगोजे हॉस्पिटल 11 बालाजी नागरगोजे, सगळे पेशंट तपासून झाल्यानंतर डॉक्टरांचा नंबर आलाय. बालाजी नागरगोजे, डॉक्टर बालाजी नागरगोजे हॉस्पिटल 11. आणि या ठिकाणी मी विनंती करतो अक्षय मरस कोल्हे, बालाजी मुंडे आणि शिवाजी जाधव या त्रिमूर्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडून एक फ्लॅग असणार आहे. KPLचा लोगो आहे. प्रदीपजी अत्राम आपण देखील यायचे. आपण 14 जण या साहेबांच्या शुभ हस्ते. आणि बाकी सगळे कॅप्टन आता आपण समोरच्या बाजूला एका लाईन मध्ये एक फोटो आपल्या सगळ्यांचा होईल साहेबांसोबत. 4 कॅप्टन या बाजूला या, 4 कॅप्टन त्या बाजूला. मुंडे सर 4 कॅप्टन या बाजूला घ्या, 4 त्या बाजूला घ्या आणि सगळ्यांनी फ्लॅग समोर धरा आपला. 4 कॅप्टन या बाजूला या, 4 कॅप्टन त्या बाजूला. धन्यवाद सर्व कॅप्टनचं. आता पुढची संकल्पना असेल की आपण सर्वांनी कार्यक्रमाची रूपरेषा आहे, आपण सर्वांनी मैदानामध्ये जायचंय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेळेअभावी आपण थोडंसं कार्यक्रमामध्ये बदल करतोय. आदरणीय आमदार साहेबांना विनंती असेल
की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जी प्रमुख उपस्थिती आपलं मनोगत किनवट प्रीमियर लीग वर्ष दुसरे पर्व दुसरे एकूण 8 संघाचा सहभाग असणारी स्पर्धा आपण या ठिकाणी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं, या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या. किनवट सारख्या मागासलेल्या भागामध्ये किनवट प्रीमियर लीग या क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जागतिक स्तरावरचं ज्याला मान्यता समाजाने दिलेला आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन किनवट प्रीमियर लीगच्या 4 समूहे मिळून 8 संघांना सहभागी करून घेण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळ्यात मोठी जर कुठली उपलब्धी असेल, किनवट माहूर या माझ्या मतदारसंघामधले अतिशय होतकरूड आणि नाविन्यपूर्ण अशा पद्धतीच्या या क्षेत्रामध्ये उद्याच्या भविष्यामध्ये चांगले क्रिकेटर होतील अशा पद्धतीचं असणारी संधी या किनवट प्रीमियर लीगने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. भविष्यामध्ये किनवट आणि माहूर भागातला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेला हा माझा खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळत असताना आपल्या भागाचं नाव सुद्धा लौकिक करण्यासाठी यशस्वीरित्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना जिद्द आणि परिश्रम मेहनत घेण्याची तयारी ठेवूनच पुढे जातो आहे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि या ठिकाणी आयोजित हे क्रिकेट हा मला वाटते दुसरा वर्ष आहे. दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या क्रिकेट प्लेयर्सना नाममात्र रकमा वगैरे त्यांना देऊन आपल्या एक संच आपलं एक टीम तयार करून ते खेळवल्या जातात. तशा पद्धतीची समूह या ठिकाणी 8 या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. यास विस्तृत अशा पद्धतीचं या खेळाचं विवरण करण्यासाठी प्रतिशेष अशा पद्धतीचे असणारे उद्घोषक यांनी बाहेर गावून या ठिकाणी या आयोजकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. त्यांचं अतिशय संचलन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. या खेळामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं निर्णय होता कामा नये म्हणून या ग्राउंडवर हे खेळ होत असताना हे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्यांना अनुभव आहे, अभ्यास आहे, अशा पद्धतीचे असणारेच एम्पायर सुद्धा या ठिकाणी राज्यभरामध्ये त्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे अशाच लोकांना त्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं चुकीचा निर्णय त्या ठिकाणी होणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका या ठिकाणी नाही. आता संचलन करत असताना आपल्या या खेळाच्या संदर्भामध्ये मी ऐकत होतो, मला अतिशय आनंद त्या ठिकाणी होतोय. ज्या पद्धतीने हे संपूर्ण खेळ इतके दिवस या ठिकाणी खेळवल्या जाणार आहे ते लाईव्ह या ठिकाणी होणार आहे. याला पाहणारा एक फार मोठा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या किनवट प्रीमियर लीगच्या रूपाने निर्माण झाला आहे. केवळ किनवट माहूर भागामधलाच आपला हे क्रिकेट प्रेमी हे बघतो अशातला भाग नाही. सर्व दूर पसरलेल्या किनवट माहूर भागापासून मराठवाडा परिसरातला संपूर्ण राज्यभरामधला क्रिकेट शौकीन ही खेळ या ठिकाणी पाहतो. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणून आपला अधिकचा वेळ न घेता आयोजकांना मनापासून शुभेच्छा देत असताना माझ्याच भागातले सर्व यशस्वी अशा पद्धतीचे क्रिकेट क्षेत्रातले खेळाडू या ठिकाणी आपलं क्रीडा क्षेत्रामधलं प्रावीण्य या ठिकाणी प्रावीण्य सिद्ध करणार आहेत. अनुचित प्रकार न करता आपला जो लौकिक आपली जी परंपरा आहे या साजेस अशा पद्धतीचं या खेळाचं असणारं खेळ या ठिकाणी खेळल्या जावं
आणि त्यांना आयोजकांना सहकार्य करावे अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. भविष्यामध्ये माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. छोटेखानी काय नाही, खेळाला एक प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून नाममात्र बक्षीस वगैरे या ठिकाणी ठेवलेलं आहे. भविष्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीचा आपण व्यवस्था करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. दुसरा वर्ष होत असल्याने क्रिकेटच्या क्षेत्रामधले पदार्पण करत असताना नोंदणीकृत अशा पद्धतीचं राज्यस्तरावरचं जे काही क्रिकेटचं क्लब आहे त्याच्याशी संलग्न आपल्याला कसं होता येईल याचा आपण प्रयत्न करू. आणि अलीकडे एक शासनाने निर्णय घेतलेला आहे, भविष्यामध्ये आपल्याला किनवट प्रीमियर लीगच्या मार्फतच आमदार चषक अशा पद्धतीचं सुद्धा एक खेळाचे नियोजन या ठिकाणी करू. शासनाच्या निधीतून या ठिकाणी पैसा खर्च करण्याचं त्याच्यामध्ये आपल्याला मान्यता सुद्धा त्या भविष्यात मिळणार आहे, ती व्यवस्था करू. अधिकाधिक सर्वच खेळांना प्राधान्य देत असताना माझ्या भागातला खेळाडू राज्याच्या आणि देशाच्या स्तरावर त्या ठिकाणी माझ्या भागाचं नाव लौकिक करण्यासाठी पुढं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही जे स्वप्न अनेक वर्ष पाहतो त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं उदंड अशा पद्धतीची शक्ती, प्रेरणा आणि हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी अशाच पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला देतो. आणि ह्या 8 समूहचे असणारे जे काही प्रायोजक आहेत त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. भविष्यामध्ये जी काही आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल निश्चितच या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून ताकदीनं आम्ही तुमच्यासोबत आहोत, याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. एवढंच या प्रसंगी आपल्याला शब्द देतो. परत एकदा सर्वच आमच्या खेळाडूंना, आयोजकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. विशेषतः पंच म्हणून या ठिकाणी एम्पायर म्हणून जे बाहेरगावून आलेले जे मान्यवर आहेत, जे उद्घोष या ठिकाणी करणारेचं सविस्तर विवेचन या ठिकाणी करणार आहेत ते सुद्धा बाहेरगावून आहेत, त्यांनाही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. काल 2024 हे वर्षाचं शेवटचं दिवस 31 डिसेंबर आहे, आपण सगळ्यांनी साजरा केला आहे. आज 1 तारीख 2025 म्हणजे नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करतो. म्हणजे नवीन वर्षाच्या सर्व स्वप्न, आपले अपेक्षा आकांक्षा सोबत घेऊनच सुख, समृद्धी, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी भरभरून भगवंताने द्यावी अशा पद्धतीचं भगवंताच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि परत एकदा आपल्या शुभेच्छा देऊन आमचा जो मान आणि सन्मान आपण या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मंचावर आपण या ठिकाणी पाहतोय किनवट प्रीमियर लीग ज्या पद्धतीने आमदार साहेब यांनी जे शब्द या ठिकाणी स्पर्धेसाठी या ठिकाणी केले. खरं तर किनवट प्रीमियर लीग म्हणजे एक मोठा सण आपण या ठिकाणी साजरा करतोय. मंचावर एक ट्रॉफी आपण ठेवली, त्या ट्रॉफीचं या ठिकाणी अनावरण आमदार साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी होतंय. त्यासोबत या स्पर्धेचे आयोजक देखील आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करूया किनवट प्रीमियर लीग 2025 ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी होतोय. सर्वांच्या समक्ष कारण एक खूबसूरत, एक जबरदस्त या ठिकाणी ट्रॉफी आहे. आणि ही ट्रॉफी आमदार साहेब सन्माननीय भीमरावजी केराम साहेब यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी पाहतोय की ट्रॉफीचं अनावरण देखील झालं. त्याचसोबत आपण या ठिकाणी पाहतोय की सन्माननीय अक्षयजी बरसकोले सर देखील आहेत, त्याचसोबत बालाजी मुंडे साहेब देखील आहेत, शिवाजी जाधव साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्याचसोबत आपण पाहतोय किनवट प्रीमियर लीग सर्व कमिटी देखील या ठिकाणी आहे. त्यासोबत आपण या ठिकाणी पाहतोय की सन्माननीय संदीप भाऊजी केंद्र साहेब आहेत, आनंद भाऊ मच्छेवार सर आहेत, श्री बालाजी पाटील साहेब देखील या ठिकाणी आहेत. सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपण आता खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी मैदानात जायचंय. या ठिकाणी प्रथम सामन्याचा टॉस देखील होईल. आमदार साहेब खऱ्या तर वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी राहिलात. सर्वांना विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण की मैदानात त्या ठिकाणी आत जायचंय आणि आपल्या 30 सर्कल असतील आणि इर्शादभाई बागवान यांनी जी संकल्पना केली KPL त्या ठिकाणी आपण उभं राहायचंय. आपण या ठिकाणी पाहतोय की मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी खरं तर आयोजक यांचं कष्ट आहे आणि त्यासोबत आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. आमच्या सोबत जाधव साहेब या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. जाधव साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत असेल. विनंती असेल की आपण खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी मैदानात जायचंय.
सर्व खेळाडूंनी शिस्तीमध्ये उभा राहावे. ड्रोन कॅमेरावरून दृश्य टिपल्या जात आहेत, तरी सर्व खेळाडूंनी, विशेषतः सर्व संघाच्या खेळाडूंनी यार्ड व्यवस्थित उभा राहावा सर्व खेळाडूंनी. खेळपट्टीवर मान्यवरांच्या हाताने पूजन होऊन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येत आहे. बॅट सर बॉल होता ना तुमच्याकडे. थोडं सर का थोडं. मान्यवरांच्या हाताने ते पूजन करण्यात येत आहे. नारळ टाळ्याच्या गडगडामध्ये KPL 2 सीझन 2025 चे ते उद्घाटन झाल्यात आलेलं. दोन्ही संघाचे कर्णधार व मालक यांचे टॉस करण्यात येईल. समर्थ फाइटर विशाल योद्धा पिच की तरफ आओ. पिच कॅप्टन संघाचे कर्णधार मुजुभाई. माननीय आमदार साहेबांच्या हाताने नाणेफेक होत आहे. ही विशाल यांनी जिंकल्या. त्यांच्या कर्णधाराला सर्व संघ मालकांनी विशेषतः सर्व संघ नायकाचं अभिनंदन करतो की कमिटीचा जो निर्णय होता आजचे सर्व सामने 6 षटकांचे राहतील. 6 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्यांदा नाणेफेक जिंकले विशाल योद्धा आणि नंतर आपलं डिसिजन काय असेल. टॉस जीतकर हम पहले बॉलिंग करने वाले हैं. जो अपोजिट टीम है उसको हम निमंत्रित करते हैं कि वो आके अपनी बल्लेबाजी बताए. समोरच्या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. आपल्या संघाने टॉस जिंकला असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या मैदानात टॉस का बॉस म्हणजे अर्धा सामना आपल्या पक्षामध्ये आहे. 6 षटकामध्ये समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल. सामने की टीम को हम 6 ओवर में कम से कम 60-70 तक रोकने की कोशिश करेंगे. और आज पहला मैच है, देखते हैं आगे क्या होता है. और नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. दोन्ही संघ असतील, समर्थ फायटर असतील, डॉक्टर विशांत बामणे
वसंत बामणे सर असतील किंवा आमच्यासोबत माजी भाई असतील, सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात. वर्षातला पहिला सामना आहे, दोन्ही संघ जिंकण्याचाच प्रयत्न करतील, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिला सामना टाय जर झाला तर आम्हाला अजून मजा येईल. आत्ताच आम्ही जे स्पर्धा केली बारामतीमध्ये लागोपाठचे 2 सामने एकाच संघाचे आम्ही सुपर ओव्हर पाहिले होते, परंतु तुमच्या दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. आदरणीय साहेबांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहेब तुमचंही प्रेम या स्पर्धेवरती असंच राहू द्या. खरं सांगतो की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी समालोचन केलंय, परंतु किनवटमध्ये म्हणजे माझी जन्मभूमी जरी पश्चिम महाराष्ट्र असली तरी मराठवाड्यातल्या प्रेक्षकांनी माझ्यावरती जे प्रेम दिलंय, अर्थात जे उपकार केलेत, ते मराठवाडीच्या मातीचे उपकार हा कॉमेंटेटर इर्षाद बागवान कधी विसरणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. कारण बीडची योगेश पर्व प्रीमियर लीग असू द्या, नायगावची वसंतदादा पाटील चषक असू द्या, मुखेडचा तुषार राठोड चषक असू द्या, परभणीतली स्पर्धा असू द्या, नायगावची स्पर्धा असू द्या, आपल्या किनवटला सलग दुसऱ्या वर्षी बालाजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून मला संधी मिळाली. आपल्या सर्वांचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. आम्ही देखील तुम्ही जे 100% दिलंय त्याच्यामध्ये आम्ही देखील 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि साहेबांतर्फे आपल्या सर्वांची हा कार्यक्रम संपलाय आणि सामन्याला आपण सुरुवात करतो. कोण चेंडू बॅट समोरचे सगळे आता थोडं बाजूला लावा, सगळे बाजूला लावा. ड्रोन कॅमेरा, ते केपीएलचा लोगो कव्हर करा, केपीएलचा लोगो, ड्रोन कॅमेरा केपीएल कव्हर करा. ते सगळे खेळाडू उभारले आहेत लाईटवर. आता खेळाडू सोडून दुसरे कोणी सुद्धा उभा राहू नका, खेळाडू सोडून दुसरे कोणी उभा राहू नका. केपीएलचा लोगो आपण बनवला तो घेतोय. ड्रोन कॅमेरा आपण तो कव्हर करायचा, केपीएलचा लोगो देखील. अमर स्पोर्ट आपण पाहतोय, आमचे मार्गदर्शक मित्र देखील आहेत. त्याची बॅट साहेबांच्या हातामध्ये. ड्रोन कॅमेरा आपण केपीएलचा लोगो जो बनवला खेळाडूंनी तो कव्हर करायचा आहे. चला बाकीचे सगळे आता बाहेर या. मान्यवर आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. चला मान्यवर आपण मंचावरती यायचंय. आणि ड्रोन कॅमेरा आपण केपीएलचा जो लोगो बनवला खेळाडूंनी मैदानावरती तो कॅप्चर करायचा आहे. किनवट क्रिकेट प्रीमियर लीग पर्व दुसरे अत्यंत भव्य आणि दिव्याचा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी खास एलईडी स्क्रीन आणि त्या स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा. tenniscricket.in च्या माध्यमातून जगभरामध्ये 190 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. प्रथम क्रमांकाचं 1,51,000 रुपयांचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाचं 1,01,000 रुपयांचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं 71,000 रुपयांचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकाचं 51,000 रुपयांचं पारितोषिक. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती यायचंय आणि कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. 6 षटकांचा सामना आहे.